वरण तयार झालेलं आहे आणि त्यावरती अशी साजूक तुपाची धार. आ हा हा हा, इतका मस्त आहार. आणि हा शेवटपर्यंत तुम्ही बघितल्यानंतर समजेल. आणि हे खूप महत्वाचं आहे बघणं सुद्धा. कोणासाठी बनवताय, कशासाठी बनवताय आणि का बनवायचं हे नक्की पाहूया आपण या व्हिडिओमध्ये. इथं आपण मूग डाळ शिजवून घेतलेली आहे, एकदम गाळ अशी. एकदम गाळ म्हटल्यानंतर पूर्णपणे मूग डाळ शिजवून घेतलेली आहे. 5 ते 6 शिट्ट्या करून व्यवस्थित मूग डाळ फक्त शिजवलेली आहे. कुकर कसा लावायचा याचा व्हिडिओ मी आपल्याबरोबर अगोदरच अपलोड केलेला आहे चॅनलवरती, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. एकदम गाळ अशी मस्त डाळ शिजवून घेतली, व्यवस्थित असं घोटून घेऊया या चमच्याने घोटा किंवा रवीने घोटली तरी चालते. आणि आता ही खूप घट्ट दिसते ना, यामध्ये घालायचंय थोडंसं पाणी. आता हा जो आहार आहे ना, हे एकदम लहान मुलं, वयस्कर माणसं आणि बाळंतीण बाईसाठी एकदम सकस आहार आहे. आता यामध्ये एकदम पाणी घातलेलं आहे आणि एकदम पातळ वरण करायचं आहे. घट्ट वरण तुम्ही बाळंतीण बाईसाठी देऊ शकत नाही. वयस्कर माणसांना सुद्धा घट्ट भाज्या चालत नाहीयेत आणि लहान मुलांना सुद्धा एकदम घट्ट असं वरण द्यायचं नाही. कारण सुद्धा सांगते पुढे जाऊन तुम्हाला. यामध्ये घातलं मी अर्धा तांब्या पाणी टाकून एकदम मस्त असं वरण तयार करणार आहे. हे बघा. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. फक्त आणि फक्त मूग डाळ शिजवून घेतलेली आहे. यामध्ये दुसरी कुठली डाळ ऍड करायची नाही, कारण मूग डाळ ही शरीरासाठी खूप हेल्दी आहे आणि पचायला सुद्धा अगदी हलकी फुलकी आहे. आता गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये घातलं अगदी थोडंसं तेल. आता डिलिव्हरी झालेल्या बायकांसाठी जर वरण बनवायचं असेल तर त्यासाठी थोडंच वापरायचं. तेलाचं प्रमाण अगदी थोडं वापरायचं आहे. त्यामध्ये आता कढईमधलं तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालायची. जिरे मोहरी सुद्धा अगदी थोडीशी घालायची आहे, जास्त घालायची नाही. डिलिव्हरी झालेल्या बायकांसाठी करताय तर. लगेच यामध्ये जिरे मोहरी घातली, जिरे मोहरी चांगली तडतडली, लगेच यामध्ये बारीक चिरून घेतलेलं लसूण घालायचा. लसणामुळे काय होतं, खूप छान टेस्ट येते आपल्या वरणाला. यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पानं घातली, अगदी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा फोडणीमध्ये घालायची. कारण काय होतं, टेस्टी होतं वरण, अगदी भन्नाट असं लागतं. यामध्ये अगदी किंचितभर हळद घातली, थोडंसं हिंग घालायचं. आता काय झालं, पूर्वीचे लोक अगदी डाळ फक्त शिजून घेतले. मी थोडंसं तिखट घातलंय बघा, पण लहान मुलांसाठी करताय अजिबात तिखट घालायचं नाही. वयस्कर लोकांसाठी सुद्धा करताय तर अगदी किंचितभर घाला, कारण थोडीशी चव येण्यासाठी. फोडणी चांगली झालेली आहे. आता लगेच वरण कढईमध्ये ओतूया आणि व्यवस्थित अशी याला फोडणी देऊन घेऊया. तर पूर्वीच्या काळी काय असायचं, फक्त शिजवलेलं वरण 10-12 दिवस फक्त डाळ द्यायचे, एकदम पाणी टाकून घोटलेली डाळ आणि भाकरी तूप लावलेली, एवढंच द्यायचं डिलिव्हरी झाल्यानंतर. पण आता तसं नाही, डॉक्टर सगळं खायला सांगतात पहिल्या दिवसापासून. त्यामुळे असं हे हलकं फुलकं वरण तुम्ही डिलिव्हरी झालेल्या बायकांसाठी देऊ शकता. मूग डाळीमध्ये भरपूर फायबरचं प्रमाण आहे आणि पचायला सुद्धा हलकी असते. त्यामुळे फक्त इथं मुगाची डाळच वापरायची आहे. 1-2-3 महिने तरी तुम्ही तूर डाळ वापरायची नाही, खायची नाही डिलिव्हरी झाल्यानंतर. हळूहळू परत तुम्ही सवय लावू शकता, कारण ती पचायलाही जड असते आणि बाळालाही गुळण्या येऊ शकतात. त्यामुळे शक्यतो मूग डाळीचं वरण खायचं आहे. वरणाला चांगली फोडणी दिलेली आहे, अगदी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही, असं वरण तयार झालेलं आहे आपलं. बघू शकता. इकडे डिश मध्ये बघा, एकदम चिकट तांदळाचा भात बनवलेला आहे. त्यावरती मस्त असं गरमागरम वरण आणि त्यावरती एकदम हलकी फुलकी तुपाची धार टाकायची आहे आणि मस्त असं गरमागरम आपल्या बाळंतीण बाईला किंवा लहान मुलांना तुम्ही हे आहार म्हणून तुम्ही हलका फुलका आहार देऊ शकता. नुकतीच मुलं तुमची खायला सुरुवात केली, नुकतीच तुम्ही अन्नप्राशन केले, तर त्या मुलांसाठी एकदम चिकट तांदळाचा भात, वासाचा तांदूळ आणि एकदम मूग डाळीचं वरण हे असं तुम्ही मुलांना चारायचं आहे. आणि वरण त्यावरती एकदम साजूक तुपाची धार. ज्या आहार भाकरीचं सेवन तुम्ही करायचं आहे डिलिव्हरी नंतर, तर एकदम हलका फुलकं एकदम मस्त भन्नाट असं मूग डाळीचं वरण मी दाखवलेलं आहे.